तर गाईज आता आमचं जांभूळकरून देवीचं दर्शन झालं आहे. सो आता आम्ही जातोय जागमाता देवीच्या दर्शनाला. सो व्लॉग कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला खूप एन्जॉय करायला भेटेल व्लॉग मध्ये. आणि आपला व्लॉग खूप दिवसांनी येतोय त्यामुळे मस्त राडा करू व्लॉग मध्ये. सो अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर फटाफट जाऊन चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून द्या. लवकरच 100K सून आहेत आणि स्टे ट्यून. सो गाईज आता आम्ही जातोय दुसऱ्या देवीच्या दर्शनाला. सो ब्लॉग मध्ये राहा कंटिन्यू. आर्यन दिसते की नाही माहिती नाही, मी बॅक कॅमेराने शूट घेते. तू झाडू मारते रस्त्यावर. बघा गाईज माझी ओढणी. सो मी कशी दिसते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि एवढे दिवस आपले व्लॉग नव्हते येत बिकॉज टाइम नाही भेटायचा व्लॉग काढायला. सो आता टाइम भेटलाय, मी गावाला आली आहे. सो भरपूर व्लॉग येते. तर गाईज आमचं नको रे बाबा 3 देवींचं दर्शन झालं आहे आणि आमचं आता बोरलीच्या देवीचं दर्शन बाकी आहे. सो आता आम्ही तिकडे चाललोय. खूप सारे कलर आर्यन मूर्ख. बाहेरचे. तर आता मी जातोय बोरलीला. सो व्लॉग कसा वाटतोय हे कमेंट सेक्शन मध्ये लवकर कमेंट्स करा आणि भरपूर प्रेम द्या व्लॉगला. गाईज या लोकांनी मला पाठी ढकलली आहे. अरे पाठी देव. माझे पाय दुखतायत समजत नाही. आणि हा इथं मस्त बसलाय आणि ही मला बोलते करून की सोनू एकच स्टेशन आहे, अजून एक देवी आहे. तुला काय बोलायचं? मी पाठी बसले याच्यावर. मला बरं वाटतंय. पण मला कंटाळा केला, हा बघा. आणि हा एक हात आला का तिचा? हाय करतोय इथं. मी पाठी ग बाय माझे गाईज फिदा झाले तुझ्यावर. फिदा राडा पप्पाला बसू दे. राडा. आणि ते तिकडे बसले. दादा आलिया. मग बसायचं पकडला. थँक्स मोबाईल तू हाय सो करत राहा. पण तीच नाही भेटली. अय्या अजून कोण भेटली पाहिजे तुला? अजून कोण पाहिजे का? मी भेटली कमी नाही. मी भेटली त्यासाठी गाडी घेतली पण तीच नाही भेटली. अच्छा पप्पू तुला लागू होत आहे. पप्पू तुझ्यासाठी शायरी बोलतोय. गाडीवरती लिहिला पाठी. जिच्यासाठी गाडी घेतली. हाय. सो गाईज आता आम्ही आलोय बोरलीला चिजबा देवीचं दर्शन करायला. आणि तुम्ही बघू शकता प्रचंड गर्दी आहे इथे, प्रचंड. थोडस एकदम मराठी बोलूया आपण. सो एवढे भरपूर अशी गर्दी आहे, भरपूर. सो आमचा नंबर लागणार आहे का नाही काय माहिती. लागेल पण खूप लेट लागेल. आपण नंबर लागते. तुला काय वाटतंय भेटेल का लवकर दर्शन? तर गाईज आता आम्ही आहोत लाईन मध्ये उभे. तुम्ही बघू शकता केवढी मोठी लाईन आहे. सो काय माहिती कधी दर्शन भेटतो आहे. बघूया जेव्हा दर्शन भेटेल तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवेनच. बघा तिथे आर्यन आहे. तर तिथे माझं ब्लॉग काढते, इथं काढते देता.
गाईज आमचं झालंय चिंचबा देवीचं दर्शन आणि खूप जास्त गर्दी होती, तुम्ही बघितलंच. फायनली सगळ्या देवीचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही जातोय घरी निघायला. कॅमेरा दाखव. मला पण घे. कसं वाटलं दर्शन करून? एकदम मस्त फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि ही फर्स्ट टाइम आली आहे गावाला. सो कसं वाटलं गाव? एक नंबर. सो अजून फिरायचं बाकी आहे, अजून ब्लॉग बिग करायचे भरपूर बाकी आहेत. भोसले बघा तिकडे, तो बघा गाडी जवळ. गाडीची तयारी. सो आता जाऊया गाडीमध्ये डायरेक्ट, बिकॉज आम्ही एकतर आजच आलोय गावाला सकाळी आणि आजच आम्ही निघालो दर्शन करायला 4 देवींचं. खूप जास्त म्हणतात ना, छान पण वाटलं पण थोडस थकावट पण आली आहे. सो पहिला जाऊया गाडीत, नंतरला भेटते मी तुम्हाला. गाईज परत ओ माय गॉड, अरे तुझा टाकला तिकडे. काय नाश्ता वाशाला काय नको ना, वडापाव फडावा काय नको पोट. गाईज परत मला पाठी टाकली आहे ह्या लोकांनी आणि हे लोक सगळे मस्त बसले आहेत. तेव्हा मागे मागे ठेवा. अरे मागे जागा नाही मिळत आहे. नाश्ता म्हटलं तुम्ही पुढे इथे स्पेशल बसलेत. सो गाईज मला तुम्हाला एक गोष्ट, तर गाईज मी देवीचं दर्शन करायला गेली होती आणि जेंट्सची लाईन वेगळी होती, त्यामुळे आर्यनचं दर्शन लवकर झालं. येस. आणि आम्ही लाईनीमध्ये होतो, तुम्ही बघितलं भरपूर लाईन होती. आणि मी दर्शन करत असताना एक आपली इन्स्टा फॅमिली किंवा युट्यूब फॅमिली मधला मेंबर भेटायला आलेला खास, जर तो व्लॉग बघत असेल तर त्यांनी आम्हाला देवीच्या पायाच्या जवळची प्रसाद वगैरे आणून दिले. त्यासाठी खरंच थँक्यू. तुम्ही आम्हाला एवढं सपोर्ट करताय, तुमचं प्रेम देताय, त्यामुळे खरंच 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 थँक्यू. जर तू हा व्लॉग बघत असशील तर भावा थँक्यू सो मच. मारे ना आणि शपथ नारळ टाकीन डोक्यावर. सांगा ना ना मग बोलू नका डोकं फुटला पडला म्हणून. मागते पहिलं डोकं दुखतोय. शिजवायचं आहे खरोखरच मारी ना डोक्यात. मान बी नाही नारळ मिळून टाकायची बाई डोक्यामध्ये, नारळ मोडून टाकायची. सो गाईज आता आम्ही जातोय हॉटेलमध्ये जेवायला. आम्ही फ्रेश वगैरे कधीच झालो. सो आता माझा दादा आलाय खेळायला आणि रिया बसले, मी बसले आणि आर्यन आणि माझा भाऊ एक आहे पप्पू, जो तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये त्याला बघितलं असेल. ते लोक आधीच गेले हॉटेलमध्ये आणि आता आम्ही जातोय. आणि आता एवढी थंडी लागते ना, बेकार थंडी लागते. खूप अशी हवा सुटली आहे, एकदम थंडी थंडी नॅचरल. सो खूप थंडी लागते. सो भेटूया डायरेक्ट आपण हॉटेलमध्येच. बाय. आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो आहेत. खरंच एक डेढ़ कौन सा देगा वो लेकर हैप्पी बर्थडे. बर्थडे बिड्डे कोणाचा नाही. सो आम्ही ऑर्डर वगैरे करतोय आणि माझा दादा पण इथे, दादा आणि त्याची गर्लफ्रेंड इथे बसले. इथे मी आणि हा बसला, त्याची बहीण, गर्लफ्रेंड बोलली, बहीण नाही बोलली बहीण. आणि हाय गाईज, पप्पू आमचा सिंगल आहे. ह्याच्यासाठी कोणीतरी गर्लफ्रेंड डीएम करा. विकायला काढले आम्ही पप्पू. डीएम करा, ज्याला पण हा आवडला असेल ना त्याने डीएम करा. सो भेटूया. लोकांनी व्हेज काय मागवले तुम्ही? व्हेज केप्सा मागवला आणि आम्ही नॉन व्हेज. अरे काय कशी आहे टेस्ट दादा? टेस्ट कशी आहे? तर गाईज आम्ही हॉटेलमधून घरी वगैरे आलो आणि आता आमच्या गावामध्ये आहे देवांची सोंग. सो आता आम्ही जातोय शिस्ते गावामध्ये, पण मी ते ब्लॉग मध्ये वगैरे दाखवू नाही शकत बिकॉज ते अलाउड नसतं दाखवायला. त्यामुळे तुम्ही स्टार्टिंगला जे प्रोग्राम्स होईल ते सगळं थोडं थोडं दाखवायचा प्रयत्न करेन, बट जे मेन असतं ते मी नाही तुम्हाला शो करू शकत. सो हा बघा. सो भेटूया पुढे. तर गाईज आम्ही सगळे आता निघालोय, सगळे गाडीत बसलोय. ते बघा, बघू शकता. गुड नाईट. तुमच्यासाठी गुड नाईट असू शकतं, पण आमच्यासाठी पूर्ण नाईट जागरण करायचंय. सो मी थोडं तुम्हाला कॅप्चर करून दाखवेन स्टार्टिंगचं, बट त्याच्यानंतर नाही दाखवू शकत बिकॉज रूल्स अँड रेग्युलेशन मला फॉलो करायला लागतील. सो भेटूया पुढे. तमाशाला सुरुवात करायची आहे.
नवीन गवळण. तू काय घेतलेस? आणि चाललाय गप. हा मग गप्पच जा चला. माझी लाडकी गवळण. अगं हे मावशे जरा पुढे. हे मावशे बोल ग बोल बोल. अगं ह्या गवळणी बद्दल आपण काय बोलावं, काय वर्णन करावं, काय ते रूप, काय तो वर्णन आणि काय तो साज शिंगार आणि ह्या गवळणी बद्दल आपण काय बोलावं. अगं अहो तुम्ही ह्या गवळणीचा बोलता हे शृंगार, तुम्ही अजून तिला ओळखली ना कोण आहे ती? अगं या आमच्या हाकेला पावणारी, नवसाला पावणारी ती माझी माय माऊली जाखमत आहे. अगं असू दे का, पण त्या गवळणीचं वर्णन काय करावं आता तिला आपण विचारूया. तू काय घेतलंस? अगं ए बाई, हे भारी चिकणी दिसतेस आणि कालेस पण भांडय भारेस. काय घेतलेस तू? पेंड्याची काडी ना नेसले पैठणी. पेंड्याची काडी नेसले पैठणी साडी. अरे या पैठणी साड्यानं भरपूर पोरं बोलतील तुला. चल मागे बया 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 बया. ही तर गवळण मला असं वाटतंय आमच्या त्या साहिलची बहीणच वाटते मला. साहिल पाटीलची अशी बहीणच वाटते. असू द्या. तू काय कॉलेज काय ते कॉलेज? तू काय घेतलं? मी घेतलाय माठात दूध आणि तू कोण मला विचारणार भूत? या भया भया अगं या पटकन दही दुधाला जाण्यासाठी आपला किती रस्ता बाकी आहे अजून. पंकज प्रपंच कालिम प्रभावलंबी कंठ कंदली रुचि प्रबद्ध कंधरं स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदं धकच्छिदं तमन्तकच्छिदं भजे अखर्व सर्व मंगला कला कदम व्रतं स्मरांतकं पुरांतकं. मॉर्निंग झाली आहे, म्हणजे दुपार झाली, ऑलमोस्ट 1 वाजलाय आणि मी मगाशीच उठले, फ्रेश वगैरे झाली आहे. सो कालचा जागरण खूप भारी झाला आमचा. सो तुम्ही व्लॉगमध्ये बघितलंच, मी थोडंसं कॅप्चर केलं होतं बिकॉज आम्ही ते जे असतं आमच्या देवांचं ते नाही व्हिडिओज वगैरे काढू शकत, ते अलाउडच नसतं, त्यामुळे मी ते नाही काढलं. सो व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक कमेंट शेअर नक्कीच करा आणि नवीन व्लॉगसाठी मला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपले इन्स्टावरती पण 400K झाले आहेत. सो इन्स्टाला कोणी फॉलो केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. पटापट जाऊन इन्स्टाला सुद्धा फॉलो करा आणि व्लॉगला लाईक कमेंट शेअर भरपूर करा आणि कॉमेंट करा, मी कमेंट वाचते. सो तू काय बोलशील? लावा टाकू. चलो बाय.